नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाज रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। उन्हाळा सुरू आहे, अशा वेळेस सतत थंडगार असे काही ना काही खावेसे वाटते। आज आपण फळांचा वापर करून मस्त असे टेस्टी व हेल्दी फ्रूट कस्टर्ड बनवतोय। तर बऱ्याच वेळेत घरातील मुलेच काय पण मोठी माणसे देखील फळे खायचा कंटाळा करतात, पण अशा पद्धतीने फळांचं जर फ्रूट कस्टर्ड त्यांना बनवून दिलं तर ते सगळे आवडीने खातील। तसेच हे पौष्टिक असे फ्रूट कस्टर्ड बनवायला खूप सोपे आहे, तसेच ते पटकन बनते व आजच्या प्रमाणामध्ये हे बनवलेले फ्रूट कस्टर्ड 9 ते 10 लोकांना आरामात पुरेल। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी 1 लिटर फुल क्रीम म्हशीचे दूध घेतलेले आहे। फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी म्हशीचं दूध वापरलं तर हे कस्टर्ड छान क्रीमी असं तयार होतं। तर या दुधाला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। तसेच दूध गरम होत असताना ते सतत हलवून घ्यायचे आहे, कारण ते बुडाला चिटकणार नाही। तुम्ही बघू शकता दुधाला इथे छान उकळी फुटली आहे। आता यामध्ये मी 1 लिटर दुधासाठी 1 वाटी साखर घातलेली आहे व ती छान मिक्स करून घेत आहे। तसेच तुम्ही येथे साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता येथे मी 1 वाटी घेऊन त्यामध्ये साधारण 3 चमचे कस्टर्ड पावडर घातली आहे। आता यामध्ये मी थोडेसे पाणी घातलेले आहे। तसेच तुम्ही या ठिकाणी कोमट दूधही वापरू शकता। हे छान मिक्स करून घ्यायचे, त्यामध्ये एकही गाठ राहू द्यायची नाही। येथे हे छान मिक्स करून झालेले आहे। तसेच दूध ही मी येथे 5 ते 7 मिनिटे छान उकळून घेतलेले आहे। आता हे दूध हलवत दुधामध्ये ओतून घ्यायचे, म्हणजे गाठी बनत नाही। तसेच गॅस ही कमी ठेवायचा आहे। हे 4 ते 5 मिनिटे चांगले शिजेपर्यंत हलवून घ्यायचे आहे। बघा हे आता छान घट्टसर बनलेले आहे। तसेच त्याचा कलरही बघा किती छान आलेला आहे। फ्रूट कस्टर्ड शिजायला मंद आचेवर साधारण 5 ते 6 मिनिटे लागतात। बघा येथे कस्टर्ड शिजले गेलेले आहे। तुम्हाला मी दाखवते ते शिजले गेले आहे ते कसे ओळखायचे। दुधामध्ये चमचा बुडवून घ्यायचा व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या चमच्यावर अशा प्रकारे बोट फिरवायचे। बोट फिरवलेली लाईन जर क्लिअर आली तर समजायचे कस्टर्ड येथे छान शिजले गेलेले आहे। आता गॅस बंद करून हे कस्टर्ड थंड करण्यासाठी ठेवूया। साधारण 15 मिनिटे झालेले आहेत। हे कस्टर्ड बऱ्यापैकी थंड झालेले आहे। ते मी आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे व त्यावर झाकण ठेवून हे थंड होण्यासाठी साधारण 1.5 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवून देत आहे। बघा साधारण 2 तास झालेले आहेत। हे फ्रूट कस्टर्ड छानपैकी थंड झालेले आहे। तसेच मी येथे काही फळे चिरून घेतलेली आहेत। त्यामध्ये मी येथे काळे द्राक्षे, केळी, द्राक्षे, सफरचंद, चिकू, पपई, आंबा आणि डाळिंब येथे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत। ही सर्व कट केलेली फळे मी आता या कस्टर्डमध्ये घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळे यामध्ये घालू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जी अवेलेबल असतील ती फळेही येथे घालू शकता। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। आपले फ्रूट कस्टर्ड येथे तयार झालेले आहे व छान मिक्सी करून झालेले आहे। आता ते मी थंड होण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे। साधारण 1.5 तास येथे झालेला आहे व हे छान थंडही झालेले आहे। आता यावर मी बारीक चिरलेले बदाम व लाल कलरची टुटी-फुटी घालून घेत आहे। थंडगार व पोषणयुक्त फ्रूट कस्टर्ड येथे तयार झालेले आहे। हे आपण आता सर्व करून घेऊया व सर्व केल्यावर यावर मी टुटी-फुटी घालून घेत आहे। बघा अशा प्रकारे एकदम पौष्टिक असे फ्रूट कस्टर्ड येथे तयार झालेले आहे। उन्हाळ्यामध्ये मी हे घरी बऱ्याच वेळा बनवते, कारण या दिवसात आपल्याला असे थंडगार पदार्थ खायला खूप छान लागतात। माझ्या मुलांना तर हे खूपच आवडते, त्यामुळे आमच्या घरी हे सतत बनवले जाते। तुम्ही अशा पद्धतीने फ्रूट कस्टर्ड जरूर करून पहा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।